बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर आलेला आहे. मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की म्हणजे आता जरी धोंडी अण्णांनी या सगळ्यामध्ये मात्र आता हे करण्यासाठी नकार दिला असला तरीसुद्धा अवनी या सगळ्यामध्ये मात्र खूप मोठा काहीतरी करणार आहे आणि अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता महेशला पोलिसांच्या ताब्यात तर देणार आहे, पण या सगळ्यामध्ये असं काहीतरी डील आता फायनल होणार आहे की ज्या डीलमुळे मात्र आता इकडे अवनीने देशमान्यांना अशी काहीतरी अद्दल घडवलेली आहे की देशमाने मात्र आता या सगळ्यामध्ये अवनीच्या पायाशी आलेत. अवनीच्याच नाही तर आता सगळ्या दानगटांच्या पायाशी यायला मजबूर झालेत. बरं, इतकंच नाही आहे तर आणि या सगळ्यामध्ये असं काहीतरी महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा आता होणार आहे की या सगळ्यामध्ये चंद्रकांत देशमाने तोंडावरती आपटणार आहेत चपशेल आणि लोकलज्जेखातर त्यांना असा काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे की सगळ्यांच्या समक्ष त्यांना अवनी आणि राजा यांचं लग्न लावून द्यायची आता इकडे अट ठेवण्यात आलेली आहे धोंडी अण्णाकडून. नक्की काय घडलंय, कसं घडलंय इकडे आता धोंडी अण्णांना घरी आणलंय. घरी आणल्यावरती मात्र आता सगळेजण त्यांची काळजी घेत आहेत, पण अवनीच्या मनामध्ये एकच चलबिचल मात्र आता सतत लागून राहिलेली आहे. अवनीला मात्र आता कळतच नाहीये की असं महेश दादाने हे सगळं केलंय आणि त्यामध्ये मात्र आता आपण कितपत गप्प बसणं हे योग्य आहे हे तिला काहीच कळत नाहीये आणि ती आता विचार करते नाही काहीही झालं तरी मी आता गप्प बसणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये महेशला शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्यावेळेला मात्र आता इकडे अण्णा सांगायला लागतात, हे बघा सुनबाई, तो तुमचा भाऊ आहे, काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आता शिक्षा देणं हे कितपत योग्य आहे. त्यावरती अवनी म्हणते, अण्णा ते तुमच्यासोबत जे काही वागले ते बरोबर होतं का? नाही ना? मग असं असताना तुम्ही मला थांबवू नका. यावरती अण्णा म्हणतात, सुनबाई, फक्त शिक्षा देणं हा एकच उपाय नाहीये, तुम्ही आता या संदर्भात वेगळा सुद्धा विचार करू शकता की म्हणजे जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र तुमचं म्हणणं पटवून घ्यायचं असेल, तुमचं म्हणणं मात्र आता मनवून घ्यायचं असेल तर मात्र तुम्ही या सगळ्यामध्ये वेगळे पण उपाय करू शकता की. यावरती मात्र आता इकडे अवनी सांगायला लागते, अण्णा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि त्यावरती मात्र आता अण्णा इकडे सांगायला लागतात, काही म्हणायचं तर काही नाही आहे, मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आता तुम्हाला त्यांना वेगळ्या मार्गाने सुद्धा आता आपल्यासमोर नमवू शकता की. असं म्हटल्यावरती मात्र आता ती इकडे सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही काय म्हणताय याचा साधारण मला अंदाज आलेला आहे, पण आत्ता सध्या तुम्ही एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे तुम्ही आता या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःला जपायचं आणि त्याशिवाय मात्र आता औषधं पाणी हे सगळं व्यवस्थित घ्यायचं आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र घरातले सगळे सांगायला लागतात, हो अण्णा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे दुर्लक्ष जर का आता केलं मग मात्र या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होईल. असं म्हटल्यावरती इकडे आता धोंडी अण्णा सांगायला लागतात, मला कसला त्रास? मला कसलाही त्रास होत नाहीये, मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मात्र एकदम फिट अँड फाईन आहे. तुम्ही सगळ्यांनी मात्र तुमची काळजी करा बरं. आणि त्याच वेळेला अवनी म्हणते, ठीक आहे. आणि धोंडीता त्या सांगायला लागतात, चला माझी औषधाची वेळ झाली, मला आता ज्यूस पाहिजे, सुनबाई तुम्ही आता मला काही बोलू नका. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच अवनी सांगायला लागते, अजिबात नाही, मी तुमच्यासाठी मात्र आता लगेचच इकडे ज्यूस आणलेलं आहे आणि तुम्ही आता हे ज्यूस पिऊन घ्या बरं. असं म्हटल्यावरती ते म्हणतात, काय? आणि 2 ग्लास कशासाठी तू आणलेस? त्यावरती अवनी आता सांगायला लागते, 2 ग्लास या कारणासाठी आणलेले आहेत कारण आता तुम्ही एकटेच पिणार नाही आहेत तर मी सुद्धा तुमच्यासोबत मात्र आता तुम्हाला कंपनी देणार आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच धोंडीता त्या सांगायला लागतात, सुनबाई अहो आम्हाला कंपनी देणार? काय बोलताय काय तुम्ही? असं म्हटल्यावरती ती सांगते, हो मग काय, 2 ग्लास आता समोर मांडलेले आहेत, दोन्ही ग्लास मांडल्यावरती मात्र आता तुम्ही या सगळ्यामध्ये बोला, दारू प्यायची की औषध प्यायचं आहे? तुम्ही जर का दारू पिणार असाल तर मी या सगळ्यामध्ये तुम्हाला कंपनी द्यायला बसलेली आहे, पण जर का तुम्ही आता निर्णय घेतलात की औषध प्यायचं तर तुम्ही एकट्यांनीच प्या, काय म्हणताय? असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, पण नको, तुम्ही या सगळ्यामध्ये काय हे करणार? तुम्हाला आता पटणार नाहीये औषध घेणं आणि म्हणून मी तुम्हाला फोर्ससुद्धा करणार नाहीये की तुम्ही आता औषध घ्या म्हणून. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतात, धोंडी अण्णा, नाही
सुनबाईंसाठी काय पण, सुनबाईंसाठी मी आता काहीही करायला तयार आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये सुनबाई या सगळ्यामध्ये जे बोलतील ते. आणि धोंडिता त्या कायमची दारूची बाटली फोडून टाकतात आणि आता लगेचच औषध घेण्यासाठी तयार होतात. सगळेजण खूपच खुश आहेत आणि जो तो आता या सगळ्यामध्ये मात्र आता लगेचच मात्र आता टाळ्या वाजवत आलेला आहे. धोंडिता त्या सांगायला लागतात, अच्छा म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये हे सगळं प्लॅनिंग केलं होतं तर काय, अच्छा अच्छा असं म्हणत ते आता बोलायला लागलेले आहेत. बरं, हे सगळं होत असताना आता त्याच वेळेला अवनी इकडे धोंडिता त्यांना औषध वगैरे देऊन बरं करत असताना ती त्यांना आता इकडे चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली आहे, जेणेकरून त्यांचं आता चेकअप होईल आणि चेकअप नंतर मात्र आता त्यांच्या तब्येतीत किती सुधारणा आहे हे मात्र आता इकडे सांगता येईल. पण त्याच वेळेला अवनी मात्र इकडे पोलिसांना सुद्धा बोलवते. पोलिसांना बोलवल्यावरती पोलीस आता पुन्हा एकदा आलेत आणि ते सांगतात, तुम्ही तर मागच्या वेळेला स्टेटमेंट दिलं होतं ना की या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे कोणतीही कंप्लेंट तुम्हाला करायची नाही आहे. मग आत्ता असं काय झालं की तुम्ही पुन्हा एकदा कंप्लेंट नोंदवताय. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागत आहेत ते म्हणजे धोंडीचा त्या नाही मला नाही कंप्लेंट नोंदवायची आहे. यावरती अवनी म्हणते, एक मिनिट, इथून आता डायरेक्ट तुम्ही महेश देशमाने यांच्या घरी चला, कारण त्या ठिकाणी ज्या वेळेला म्हणजे ह्या सगळी घटना घडली ना त्यावेळेला माझ्या मैत्रिणीने व्हिडिओ केलेला आहे. त्यावरती पोलीस म्हणतात, आम्ही त्या कॉलेजमध्ये गेलो होतो, कॉलेजमध्ये सगळे CCTV फुटेज आता टॅम्पर झालेले आहेत. आणि त्यावरती मात्र आता अवनी सांगायला लागते, मला माहिती आहे हे सगळं कुणी केलेलं असणार आहे, कारण देशमानांनी त्या आता कॉलेजला सगळे आता ते फुटेजेस म्हणजे त्या कॉलेजला मात्र आता सगळे फुटेजेस ते आता म्हणजे CCTV कॅमेरे भेट दिलेले आहेत. आणि त्यामुळे जर का आता कुणी या सगळ्यामध्ये टॅम्पर करू शकतं तर तेच आहेत. लगेचच आता इकडे मैत्रिणीने शूट केलेला व्हिडिओ अवनी आता पोलिसांना दाखवते आणि ताबडतोब मात्र आता देशमानांना कॉल गेलेला आहे. देशमानांना कॉल जातो की या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्ही जरी CCTV कॅमेरे टॅम्पर केले असले, त्यातले फुटेज टॅम्पर केले असले तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिथल्या काही मुलींनी व्हिडिओ केलेले आहेत. आता मात्र इकडे चंद्रकांत देशमाने हादरलेले आहेत, काय बोलताय व्हिडिओ? आणि त्यावरती मात्र आता पोलीस म्हणतात, आम्ही तुमच्याकडे आता यायला निघालोय. लगेचच इकडे आता लगेचच पुन्हा उदास झालेला आहे तो म्हणजे स्वतः आता महेश. आणि त्यानंतर मात्र आता ते सांगतात की हे बघ, सध्या लप, बघू आपण नंतरचं काय करायचं ते आता नंतर बघूया. सध्या तू इकडे लप, आणि लपल्यावरती मात्र आता काही झालं तरी जोपर्यंत इथलं प्रकरण निवळत नाहीये तोपर्यंत तू आता इथे यायचं नाहीयेस. बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता अवनीला माहिती आहे की ताबडतोब दादाला पळवण्यासाठी बाबा आता इकडे काहीतरी कारस्थान करणार आणि म्हणूनच अवनी आता ताबडतोब तिकडून निघालेली आणि ती आता सांगायला लागते की चला आपण सगळ्यांनी जायचं आहे चंद्रकांत देशमाने यांच्या घरी. तितक्यात तिकडे वहिनी येते आणि वहिनी आता अवनीला सांगायला लागते, अवनी अगं कुठच्या जन्मीचं पाप आता तू फेडत आहेस. अवनी म्हणते, वहिनी अगं तू सुद्धा, कारण आता तुझ्या नवऱ्याला ज्याप्रमाणे वाचवण्यासाठी तू इकडे आलेली आहेस ना त्याचप्रमाणे माझ्या सासऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी इथे आले. आणि त्यावरती वहिनी सांगते, अवनी तसं नाही आहे, पण हा सगळा प्रकार आता चुकून घडला होता ना. अवनी सांगते, नाही वहिनी, दादाने जाणून बुजून हल्ला केलाय. आणि तसंच अवनी तडक निघालेली आहे देशमान्यांच्या घरी. ज्या वेळेला मात्र आता महेश पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेला अवनी आता सांगायला लागते, याच्या विरुद्ध माझ्याकडे ठोस पुरावा आहे आणि याच पुराव्याच्या मुळे आता याला इकडे पकडा. काहीही झालं तरीसुद्धा याला आता इथून जाऊ देऊ नका. याने माझ्या सासऱ्यांच्या वरती आता हल्ला केलाय आणि माझ्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ शूट केलेला आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच महेशला इकडे अटक करण्यात आलेली आहे. ज्या वेळेला प्रेक्षकांनो मात्र आता महेशला अटक झाली आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळे दांडगट परिवार आलाय. आणि त्यावेळेला मात्र अवनीची आई म्हणते, अगं असं काय करतेस, हे बघ भावावरती कोणत्या प्रकारचा सूड उगवत आहेस. आणि त्याच वेळेला धोंडिता त्या मात्र आता तिकडे येत सांगायला लागणार की हे बघा, कोणतीही कंप्लेंट मला जरी द्यायची नसली तरी माझी एक अट असणार आहे, माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं तुमच्या सगळ्यांच्या संमतीने पुन्हा एकदा लग्न लावायचं. धोंडिता त्यांची ही अट मात्र आता महाभयंकर आहे. ना या अटीला मात्र आता अवनीला पटणार आहे ना आता घरच्यांना. पण आता घरचे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा ही अट मान्य करणार,
कारण या सगळ्यामध्ये त्यांना आता इकडे वाचवायचं आहे, ते म्हणजे स्वतः आता महेशसाठी ही अट मान्य करून पुन्हा एकदा अवनी आणि राजाचं लग्न लावण्यात येणार आहे. काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात समज.